गंगाखेड शहर आणि परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून 3.5 महिन्यामध्ये 451 जणांना कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली आहे। शहरातील गल्ली बोळ्यांमध्ये तसंच मुख्य रस्त्यावर देखील या मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यात जानेवारीमध्ये 61, फेब्रुवारीमध्ये 83, मार्चमध्ये 149 तर एप्रिल महिन्यामध्ये 127 असे एकूण 451 महिला, पुरुष आणि बालक यांना कुत्र्याने चावा घेतला आहे। याची नोंद गंगाखेड रुग्णालयात असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। महारुद्र केशवराव कुठे राहणार विसार काय कुठं गेला होतात, कशासाठी गेला होतात? वर मालकाच्या प्लॉटवर मुरुम टाकण्याकरता गेलो होतो। हां, बाजूला कदमाचं कोणातरी दुकान आहे, ते कपडे धुवायचे। बरं, त्याचं कुत्रं आणि होतं ते येऊन पाहून। हां, काय किती ठिकाणी चावा घेतला कुत्र्याने? 2-3 ठिकाणी होतं, 2-3 दात लागले। बरं, काय तुम्ही या ठिकाणी उपचार घेण्यासाठी आलात का? हो, या ठिकाणी डॉक्टरांनी उपचार केले का तुमच्यावर? हो, आता केलं ते एक इंजेक्शन दिलं। काय सांगितलं? काय ना, अजून 4 इंजेक्शन घ्यावे। रेबीज हा मुख्यतः मज्जासंस्था आणि मेंदू याच्यावर अटॅक करणारा आजार आहे आणि तो शक्यतो कुत्रे चावल्यामुळे होतो। आणि कुत्रे चावण्याचं प्रमाण हे तसंच काही प्रमाणामध्ये वाईल्ड ॲनिमल्स चावल्यामुळे पण होतो, परंतु सध्या भटक्या कुत्र्यांचं प्रमाण संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। आणि अनइम्युनाइज जे डॉग्स आहेत, म्हणजे ज्यांना लसीकरण झालेलं नाही, तसे पण मोठ्या प्रमाणात आहेत। आणि आशांचं प्रमाण खूप जास्त वाढल्यामुळं आणि त्यांचे चावा घेण्याचं प्रमाण पण खूप वाढल्यामुळं सध्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे। तर याच्यापासून धोका असा आहे की जर रेबीज जर आजार झाला तर तो 100% फेटल, म्हणजे जर लक्षणं आले आणि जर आजार झाला तर 100% त्या व्यक्तीचा मृत्यू होणार, म्हणजे होणार, त्याला कुणी वाचू शकलेलं आजपर्यंत तरी इतिहासामध्ये तशी नोंद नाही। म्हणून आपल्याला अशा भटक्या कुत्र्यांनी किंवा कोणत्याही कुत्र्यांनी चावा घेऊ नये असं एक काळजी घेणं आवश्यक आहे। आणि जर समजा चुकून चावा घेतला तर काही मोजक्या गोष्टी आहेत ज्या करायला पाहिजेत आणि ज्या करायला नाही पाहिजेत। तर प्रथम तर बघूया की आपण काय करायला नाही पाहिजे। तर कुत्रं चावल्यानंतर आपण त्याच्यावर, त्या जखमेवर कुठल्याही प्रकारचं माती किंवा हळद किंवा काहीच किंवा एखादा मलम किंवा बरेच वेळा काही पण म्हणजे टाकलं जातं, तर तसं न टाकता त्याला एक कमीत कमी 15 मिनिट सोप आणि वॉटर, म्हणजे आपल्या घरी जे उपलब्ध आहे साबण, तर त्या साबणाने आणि नळाच्या पाण्याने किंवा कोणत्याही पाण्याने त्याला कंटिन्यू 15 मिनिट धुणं अत्यंत आवश्यक आहे। कारण ही फार मोठी आणि महत्वाची स्टेप असणार आहे पुढे चालून रेबीजच्या विषाणूचं संक्रमण रोखण्यासाठी, म्हणजे हे रोखण्यासाठी, आजार रोखण्यासाठी। तर हे प्रत्येक व्यक्तीने करणं आवश्यक आहे। त्यासोबतच काही जण काय करतात, दुर्लक्ष करतात की काही नाही, आमचं घरचंच कुत्रं होतं किंवा त्याला थोडंसं स्क्रॅचच आलेलं आहे, काही म्हणजे मोठी जखम नाही, आम्हाला वाटलं होऊन जाईल। तर तसं मुळीच न करता ही एक खूप मोठा आजार आहे, धोकादायक आहे। तुम्हाला कुत्र्यांनी चावलं, मग त्यात रक्त निघो, स्क्रॅच असो, मोठा बाईट असो, काही असो, तर तुम्ही तत्काळ जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष डॉक्टरांकडून चेकअप करून घेणं आवश्यक आहे। मग तुमच्या जखमेच्या ह्याच्यानुसार, म्हणजे ती कॅटेगरीनुसार डॉक्टर्स ठरवतील की तुम्हाला रेबीजचं व्हॅक्सिन, तर रेबीजचं व्हॅक्सिन तर चावल्यानंतर प्रत्येकाला द्यायचंच आहे। त्याचे आपण काही शेड्यूलमध्ये 4 आणि काही शेड्यूलमध्ये 5 डोसेस देतो आपण महिनाभराच्या याच्यामध्ये, तर ते तर द्यायचंच आहे। परंतु काही रुग्णांना जर ग्रेड 3 बाईट असेल तर त्यांना इम्युनोग्लोब्युलिन पण देण्याची गरज पडते। त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा, जरी तुमच्या पाळीव कुत्रा असेल, तो वॅक्सिनेटेड जरी असेल, तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये ही अशी गोष्ट आहे की त्यामध्ये दुर्लक्ष करायचं नाही। तत्काळ तुम्हाला शक्य तितक्या लवकर पहिल्याच दिवशी शक्यतो रेबीजचं व्हॅक्सिन घेणं अत्यंत आवश्यक आहे। लक्षात घ्या, ह्या आजाराची केस फॅटॅलिटी रेट, म्हणजे मृत्यू दर 100% आहे, म्हणजे हा आजार झाला तर 100% मृत्यू होतो। त्याच्यामुळं प्रत्येकानं आपली काळजी घेणं आणि यापासून वाचणं, आपलं संरक्षण करणं, आपल्या कुटुंबियांचं संरक्षण करणं अतिशय आवश्यक आहे। धन्यवाद। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड।